आज मनसेची महत्त्वाची बैठक होती आणि याच बैठकीमधली इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी मदत न केल्यामुळे मनसेच्या नेत्यांनी आपली नाराजी आज राज ठाकरे यांच्या समोर बोलून दाखवली। आपल्याला योग्य जागा मिळाल्या नाहीत, मनसेच्या नेत्यांनी बैठकीमध्ये तक्रारही केली। मिळालेल्या जागांवरती ठाकरेंकडून मदत झाली नसल्याची देखील तक्रार त्यांनी केलेली आहे। अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले अशी माहिती देखील मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंना दिली। तर हे सगळं ऐकून घेतल्याच्या नंतर आता कुठल्याही तक्रारी नको, अधिक वेगानं अधिक जोमानं कामाला लागा अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर आज या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आपण जाणून घेऊया। आता तक्रारी नको, कामाला लागा, राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्या। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची मदत झाली नसल्याची खदखद मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। आपल्याला योग्य जागा मिळाल्या नसल्याची देखील खदखद आणि तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार नाही, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। तर पराभवावर मनसेचं विचारमंथन। मुंबई महापालिकेत गणेश खणकरांची भाजपचे गटनेते म्हणून निवड, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र गटनोंदणी करणार, अमित साटम यांची माहिती। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादावर उद्या दिल्लीत चर्चा होणार। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक। दोन्ही नेत्यांमधील वाद आणि सत्ता स्थापनेवर होणारा परिणाम यावर चर्चा होणार। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचा उल्लेख अजित पवारांनी केल्यावर 10 दिवसात अपघाती मृत्यू। जस्टिस लोया प्रकरणाची आठवण, खासदार संजय राऊतांकडून गंभीर शंका उपस्थित। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करा, राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडे मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित। अजितदादांचा 100% घात झाला, आमदार मिटकरींचं वक्तव्य। तर घात की अपघात याची चौकशी करा, रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे टप्पे लवकरच उलगडणार, 9 फेब्रुवारीनंतर पत्रकार परिषद घेत रोहित पवार इनसाइड स्टोरी सांगणार, माझाला पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन, वेणुताई चव्हाणांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन। थोड्याच वेळात फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।